ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. आजचा अनुभव सांगलीवाडीमधून एका ताईंनी शेअर केलेला आहे. त्यांनी नाव सांगू नको बोललेत. सांगलीवाडी म्हणजे इथं सांगलीमध्येच आहे, तिथूनच त्यांनी शेअर केलेलं आहे. तर त्या म्हणतात की मी कुठल्याही शाखेत जाते भजनाला, इथंच जाते तिथंच जाते असं नाही आहे. म्हणजे त्यांना पण वाईट वाटतं या गोष्टीचं, मलासुद्धा फार वाईट वाटते. पण आपण कधी बोलू नाही शकत या गोष्टींमध्ये. का तर आपण कधीतरी मंदिरात जाणारी लोकं असो. म्हणजे जरी आपल्याकडून घरच्या घरी रोजच्या रोज उपासना जरी घडत असली, तरी मंदिरात जाऊन उपासना करणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि रोजच्या रोज जर आपण मंदिरात जाऊ शकत नसलो, तर मंदिराच्या कुठल्या गोष्टींमध्ये बोलायचा अधिकार तेवढा आपल्याला राहत नाही, असं आहे. तर त्या म्हणतात की ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की बऱ्याच शाखा झालेल्या आहेत सांगलीमध्ये. म्हणजे मतभेद होऊन वेगवेगळ्या शाखा झालेल्या आहेत. ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतंय. का तर आपण आईंचे भक्त आहेत, आपण आईंची मुलं आहोत. तर असं 4 ठिकाणी आईंची उपासना होणं योग्य वाटत नाही, चांगलं वाटत नाही. पण ह्या गोष्टींना पर्याय नाही आहेत. आता आपण ह्या गोष्टींमध्ये मी तर काहीच बोलू शकत नाही. का तर माझं पण असंच होतं आहे त्यांच्यासारखं सेम. का तर घरी उपासना होता, पण मंदिरात जाणं होत नाही. मग कधी या मंदिरमध्ये, कधी त्या मंदिरमध्ये, असं मी पण कुठंही जाते. तर आपण नाही बोलू शकत. त्या म्हणत होत्या की आपण मागच्या बेंचवरची मुलं आहोत. तर बरोबर आहे. का तर ती लोकं मंदिरात जातात, रोजच्या रोज उपासना करतात. आईंची तिथं प्राथमिक सेवा, टाळ सेवा, भजन सेवा, वाचन सेवा, ह्या सगळ्या सेवा ती लोकं जर व्यवस्थित करत असतील रोजच्या रोज जाऊन, तर काही गोष्टींमध्ये आपल्याला बोलायचा अधिकार राहत नाही. अनुभवाकडे येते. त्या म्हणतात की माझं घर सांगलीवाडीमध्ये, मग तिथं पाणी येतं आहे म्हणतात. ज्या भागात आम्ही राहायला होतो आधी, तर तिथं पाणी येत होतं. तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये भीती वाटायची. आणि एकदा दोनदा मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की पूर कसा येऊन गेला आहे सांगलीला. तर त्यामुळं मग फार टेन्शन त्यावेळेला झालेलं होतं म्हणतात. की म्हणजे माझ्या आईकडं आम्हाला जाऊन राहायची वेळ आलेली होती. मी खूप रडले त्यावेळेला म्हणतात आईंच्या पुढं, की मला आता इथून घर हे करायला पाहिजे. तर म्हणतात आम्ही आता किती 2-2.5 वर्ष झालं आम्ही प्रयत्न करत होतो, की घर विकायचं आहे आम्हाला. पण ते होत नव्हतं. का तर सगळ्यांना माहिती आहे आता पूर येतोय, तर पुराच्या भागामध्ये घर घ्यायला लोकं हे करत नाहीत तसं. तर सगळे आता मला तर आशाच सोडलेली होती म्हणतात, की मला कुठं हे घर विकल्याशिवाय तर आम्हाला दुसरं घेता येत नाही. आणि मग हे घर जाईल का नाही खूप म्हणजे टेन्शनमध्ये. आणि गेलं तरी पण तेवढं आपल्याला पाहिजे तेवढी रक्कम येईल का नाही, अशा मी खूप टेन्शनमध्ये होते. म्हटलं कुठेतरी साध्या एरियात का असेना, पण जिथं पुराचं पाणी येणार नाही, तिथं साध्या एरियात का असेना, पण घर मिळावं अशी खूप इच्छा होती. आईंना रोज मी बोलायची. पण कुठलंही गिऱ्हाईक तयार होत नव्हतं. म्हटलं आम्ही पेपरला ॲड दिलं, सगळं झालं. त्याच्यानंतर एकदा म्हटल्या गुरुवार होता असाच म्हटल्या, गुरुवारच्याच दिवशी. आणि मला आश्चर्य वाटलं, त्यांचा अनुभव पण हा गुरुवारीच येईल. का तर ज्या पद्धतीनं तयार करायला लागले त्या पद्धतीनं लक्षात येते की कुठला अनुभव कधी शेअर होईल. तर त्या म्हटल्या की गुरुवार होता आणि मी सायन्स स्मरण रोज करते घरी. तर त्या पद्धतीनं मी सायन्स स्मरण केलं. आणि अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन आला की सायन्स स्मरण 4 ते 5:30 झाल्यावर मैत्रिणीचा फोन आला, मला फार बरं वाटत नाही आहे आणि घरी पण कोण नाही आहे. तर माझी मुलगी आणि मीच आहे. पण मुलगी तिची छोटी आहे म्हणले, 3री-4थीला आहे. तर मला एक 4 चपात्या आणि भाजी काहीतरी करून आणतेस का? म्हणजे मी संध्याकाळी वगैरे निघायचं म्हटलं तर रात्र होईल आईकडे जायला. मी सकाळी निघेन, पण मी सकाळी थोडंसं काहीतरी खाऊन जाईन वगैरे, म्हणून एक 3-4 चपात्या आण बोलली ती. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी भाजी चपाती करायला घेतली. भाजी वगैरे केली, पण काय झालं मला काय कळलंच नाही म्हटलं त्या दिवशी. आणि एकदम पीठ माझ्याकडून जास्त झालं. म्हणजे जास्त मळलं गेलं. आमचा सकाळी स्वयंपाक केलेला होता, त्यामुळे मला संध्याकाळी स्वयंपाक करायला लागणार नव्हता. आणि तिच्या मी कुठल्या म्हणजे धुंदीत होते, असं म्हणजे विचार सारखे डोक्यात तेच घराचे वगैरे. आणि अचानक म्हणतात त्या
चपातीचं पीठ एवढं मळल्यावर अरे बापरे, आता फ्रीजमध्ये ठेवायचं का काय असं वाटायला लागलं. तरी पण मी सगळ्याच चपात्या लाटून टाकल्या म्हटल्या. आणि मी 5:30ला करायला घेतलेलं होतं. 6:30 पावणे 7पर्यंत माझा सगळा स्वयंपाक झाला म्हटल्या. आणि स्वयंपाक वगैरे झाला, चपाती वगैरे मी सगळं हे केलं आणि गेले रिक्षात बसून. आणि चपात्या झाल्या होत्या जास्त, जवळजवळ म्हणतात 9 चपात्या झाल्या होत्या. आणि मग मी तसंच घेऊन गेले जास्त. बघूया असू दे, नेऊया, जर वाटलं तर आपण पण तिथंच तिच्यासोबतच खाऊन मग घरी येऊ, असं काय ठरवलं. पण का नेल्या मला माहीत नाहीत त्या चपात्या मी जास्त. आणि तिनं बरोबर 4च काढून घेतल्या. एवढ्या चपात्या काय करणार. बरं माझं खाणं पण झालं नाही तिथं. आणि तिच्या घरात मला वाजले 7:30 म्हटलं. आणि मी बाहेर आले, थोडंसं पुढं आले रिक्षासाठी म्हणतात. आणि थोडंसं पुढं आल्यानंतर तिथं गायी उभारलेल्या होतात म्हणतात. आणि त्या गायींच्या शेजारीच एक कुत्रं पण उभारलेलं होतं म्हणतात. आणि मग मी त्या गायींना, 2 गायी होत्या म्हणतात, त्या 2 गायींना पण चपाती घातली, कुत्र्याला पण चपाती घातली. आणि मला असं वाटलं की म्हणजे आमचं कुलदेव आहे म्हणतात खंडोबा, तर खंडोबा पण आला आहे आणि गायींच्या रूपानं म्हणजे 33 कोटी देव पण आले. अचानक आपल्याकडनं चांगली सेवा झाली. आज गुरुवार पण आहे असं त्यांना वाटलं म्हणतात. आणि मी आले परत घरी. घरी यायला मला म्हणतात बरोबर 8:15 झालेले होते, 8:20 झालेले होते म्हणतात. आणि आले अचानक, हातपाय धुतले. आणि माझे मिस्टर वगैरे पण नुकतेच आले, मी गेल्यानंतर थोड्या वेळानं त्यांनी पण आले म्हणतात. आणि आम्ही मग बसलो की काय, घराचंच सारखा आमचा तो विषय होता की घराचं कसं हे करायचं. आणि अचानक म्हणतात दोघेजण आमच्या घरी आले की घर हे करायचं आहे का. मग ह्यांना थोडं विचित्र वाटलं. ह्याने म्हटले असं कसं फोन न करता वगैरे माणसं येतात. तर तरी पण आम्ही हे केलं. आणि त्या दिवशी म्हणतात बरोबर त्या दिवशी गुरुवारी 8:45 वाजता आमच्या घराची हे पण झाली. म्हणजे त्यांनी घर बघितलं वगैरे. आणि डील झाली की आम्हाला वाटत नव्हतं म्हणतात की असं फायनल होईल वगैरे काय. तरी पण ना हे फायनल होण्यासारखं वाटायला लागलेलं होतं. म्हणजे 90% एकदम फायनलच वाटायला लागलं. मग म्हणतात मला त्या दिवशी थोडंसं हायसं वाटलं. पण सगळ्या गोष्टी आम्ही क्लिअर सांगितलेल्या होत्या की इथं पुराचं पाणी येतं आहे वगैरे, सगळं सांगितलेलं होतं म्हणतात. आणि तरीसुद्धा मग मला हे फायनल होईल असं वाटायला लागलं. पण इतक्या वर्षात कुठलीही फायनल वाटत नव्हतं, कुठलीही गोष्ट फायनल वाटत नव्हती म्हणतात. त्या दिवशी मी आईंना बोलले म्हणतात की आई, आणि कुणाचं नुकसान करण्यासाठी नाही आहे, पण मला घर हवं आहे. आणि हे फायनल तेवढं होऊ दे, मला फार इथं त्रास होतो आहे. मग त्या दिवशी मी हे केलं, प्रसाद वगैरे दाखवला संध्याकाळी आणि जेवायला बसलो म्हणतात. आम्ही जेवायला बसलो आणि त्या दिवशी बरोबर 9:30 वाजले जेवण करता करता. आणि नंतर त्यांचा अचानक कॉल आला की आणि आम्ही घरी पण विचारलेलं आहे आणि आम्हाला फायनलच करायचं आहे, तुम्ही दुसरं कुणाला हे करू नका. मग तर मला फारच हे वाटलं म्हणतात. आणि बरोबर त्याच्या पुढच्या सोमवारी त्यांनी सगळेजण आले म्हणतात. आणि ते घराचं वगैरे फायनल झालं, सगळं झालं. पण आता मला घर मिळणार कसं. म्हणजे आम्ही हेच जात नाही, आम्ही जास्त बघितलेलं पण नव्हतं. तर म्हणतात पुढच्या गुरुवारी बरोबर, म्हणजे मी सायंस्मरण जे करते म्हणतात ते सायंस्मरण अगदी तल्लीनतेनं, थोडीशी सेवा आईंची थोडीशी असू दे पण ती तल्लीनतेनं सेवा झाली ना तर काही आई कमी पडू देत नाही. त्या म्हणतात बरोबर पुढच्या गुरुवारी मला म्हणजे मी आता जे घर घेतलेलं आहे विश्रामबागमध्ये आहे म्हणतात, तर ते बरोबर घर चालून आलं म्हणतात माझ्याकडं. म्हणजे असं घडून आलं की 1-2 आठवड्यात सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि ते घर पण आमचं विकलं गेलं आणि हे पण मला पटकन मिळालं. आणि लगेच मग पावसाच्या आधी, ह्या पावसाळ्यात तर मला खूप टेन्शन आलं असतं म्हणतात. ह्या पावसाच्या आधी माझं घर झालं. आता 3 महिने झाले म्हणतात आम्ही इथं नवीन घर घेतलेलं आहे. आणि खूप छान. आणि इथं आल्यापासून रोजच्या रोज मी फक्त सायंस्मरण करायची म्हणतात, पण आता माझी नामस्मरणसुद्धा अर्धा तासाचं वाढलेलं आहे. खूप चांगलं वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. आईनी खूप माझी मोठी इच्छा पूर्ण केली. तर त्या म्हणतात की
थोडीशी सेवा असू दे आपली, पण अगदी व्यवस्थित तन्मयतेनं जर सेवा झाली तर आई खरंच खूप मोठ्या गोष्टी आपल्याला देऊन जातात. माझं घर इतकं छान मिळालं मला म्हणतात आणि मला वाटलं नव्हतं की तेवढ्या कमी पैशामध्ये मला दुसरं चांगलं घर मिळेल किंवा का तर तिथं एवढं जास्त पैसे मिळणार नाहीत आम्हाला माहिती होतं म्हणतात. पण त्या मानानं सुद्धा मला माझ्या इच्छेपेक्षा एक 20-30 हजार थोडासा डिफरन्स पडला म्हणतात. पण माझ्या इच्छेनुसार त्या घराचे सुद्धा मला पैसे मिळाले आणि ही सगळी आईंची कृपा आहे म्हणतात. खूप छान सेवा चाललेली आहे, खूप छान सगळं चाललेलं आहे म्हणतात. अशीच आईंची कृपा सगळ्यांवर होऊ दे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.